हॅलो एव्हरीवन. तर आता मॉर्निंगला इथं सकाळ सकाळी टिफिनची तयारी चाललेली आहे. आज टिफिनमध्ये काय बनवणार आहे ते देखील तुमच्यावर शेअर करते. ताज रव्याचे आप्पे बनवायला घेतलेत. मस्त असा कांदा टमॅटो चिरून घेतला. रवा देखील स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता. त्याच्यामध्ये सर्व काही टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. कारण मी डाळींचे आप्पे करत असते, पण डाळी रात्री भिजायला नव्हत्या घातल्या, म्हणून इथं झटपट होणारे रव्याचे आप्पे बनवत आहे. थोडंसं पाणी लागेल असं ॲड करायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं. जास्त पातळ करायचं नाही, घट्टच ठेवायचं, जेणेकरून आप्पे असे छान फुगतात व्यवस्थित. आता इथं मी चटणीची तयारी वगैरे करायला घेतली आहे, कारण त्याच्याबरोबर आप्पे म्हटल्यावर त्याच्याबरोबर ओल्या नारळाची चटणी छान लागते, म्हणून इथं चटणी देखील बनवायला घेतली आहे. ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण जे तुम्ही ॲड करता चटणीमध्ये ते सर्व गोष्टी ॲड करून घ्यायच्या. दररोज सकाळी उठलं की मुलांच्या टिफिनला का द्यायचा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो, पण असं काहीतरी वेगळं काहीतरी दिलं तर मुलं नक्कीच आवडीने खातात. तर म्हणून म्हटलं चला आज छानपैकी अशी रव्याचे आप्पे वगैरे बनवून द्याव्यात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत मी म्हटलं की इकडे पटकनी आप्पे वगैरे करायला ठेवते, तोपर्यंत चटणी पण करूया. पण पहिल्यांदा आप्पे वगैरे इथं करून घेते, जेणेकरून आप्पे होईपर्यंत चटणी देखील होईल आणि नंतर मुलांना देखील नाश्त्याला वगैरे द्यावं लागतं, म्हणून पहिल्यांदा इथं आप्पे करून घेतले. आप्याला जास्त टाईम नाही लागत, पण अगोदर आप्पे करून घेतले आणि नंतर चटणी इथं करायला घेतली. आता मस्त चटणीला देखील तडका वगैरे देऊन घ्यायचा आहे, म्हणजेच फोडणी वगैरे देऊन घ्यायची, जेणेकरून ती देखील चटणी. आणि चटणीत देखील तुम्ही नारळाचं पाणी दही वगैरे ॲड करू शकता, ते केल्याने पण चटणी देखील खूप छान लागते. पण इथं मुलांना दही आणि ते वगैरे जास्त आवडत नाही, साधी सिंपलच आवडते, सो मी इथं साधी सिंपलच चटणी केली आहे. डाळीचे आप्पे देखील खायला खूप छान लागतात, पण त्यासाठी रात्री सगळ्या मुगाची डाळ, उडदाची डाळ वगैरे रात्री अशी भिजायला वगैरे घातली, हरभऱ्याची डाळ वगैरे, की ते देखील आप्पे खूप छान होतात. पण ते आता म्हटलं रात्री विसरली आहे, तर म्हटलं सकाळी आता मग म्हटलं चला रव्याचे आप्पे बनवूया. आणि इथं मस्त असा चटणीला देखील असा फोडणी देऊन घेतली आहे, म्हणजे तडका दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता इथं आप्पे झालेले आहेत रेडी, बघू शकता किती सुंदर असे आप्पे इथं रेडी झालेले आहेत. आता स्वराचा टिफिन देखील लगेच भरून घेते, जेणेकरून लेट होणार नाही. आणि आज आप्पे म्हणल्यावर त्याला तर खूप जास्त आनंद झाला, खूप जास्त उड्या मारत होता. पोरांना वेगळं काहीतरी टिफिनला दिलं की त्यांचा आनंदच वेगळा असतो. पहिला प्रश्न उठून असतो की आज टिफिनला काय देणार आहे. तर इथं आप्पे दिले आणि त्याच्यानंतर त्याला होतं की केक पण पाहिजे. इथं केक देखील दिला, त्या दोघांना नाश्त्याला दिला. स्कूलची बस आली आणि मुली स्कूलला गेली. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.